तर आता घरच्या घरीच तुम्ही बनवू शकता दुप्पट फुलणारी पाणीपुरी. तर कशी बनवायची चला तुम्हाला दाखवते की कशी बनवायची. पाहू शकता किती आपण जे बाहेर खातो त्याच्या दुप्पट तिप्पट फुलणारी ही पाणीपुरी आहे. अजिबात नरम होत नाही. तर तुम्हाला देखील अशी पाणीपुरी खायला आवडत असेल तर रेसिपी ही नक्की पहा. नमस्कार. तर आज संध्याकाळ आहे संडे म्हणजे रविवार. तर रविवारचं काहीतरी असं वाटतं ना चटपटीत खावायचं. तर त्याच्यासाठी आज ना मी घरच्या घरीच पाणीपुरी बनवणार आहे. तर ती कशी बनवणार आहे ते तुम्हाला मी दाखवते. चला तर मग आपण पाहूया पाणीपुरी कशी बनवायची. सगळ्यात पहिलं तर मी पाहू शकतो तुम्ही इथं पुऱ्या घेतलेल्या आहे जे की मी रेडीमेड पॅकेट आणलेले. तर रेडीमेड पॅकेट कुठेही भेटतं आजकाल. त्याच्यामुळं आणि बाहेरचं काय होतं बाहेरची पाणीपुरी आहे ना परवडत नाही. तर इथं मी आता बघा तेल गरम करायला ठेवलंय. छान असं तेल गरम झालं की मस्त ना पुऱ्या सुद्धा भरपूर फुलतात आणि खायला ना ह्या मैद्याच्या पुऱ्या नाही बरं का. तर ह्या रव्याच्या पुऱ्या आहेत त्याच्यामुळे ना पोटात वगैरे सुद्धा त्रास होत नाही. तर पाहू शकता किती दुप्पट पटीने ह्या फुलतात आणि खायला सुद्धा एकदम छान लागतात बरं का. नक्की एकदा आणून करून बघा. बाहेरच्या पाणीपुरी ना तसं म्हटलं तर परवडत नाही खायला. एक प्लेट 25-30 रुपयाला एक प्लेट आहे. आणि आम्हाला तर पाणीपुरी खूप आवडते. जास्त करून माझ्या मुलीला जास्त आवडते. त्याच्यामुळे मी काय करत असते घरीच पाणीपुरी बनवत असते. सारखे नाही पण आता महिन्या 2 महिन्यातून 3 महिन्यातून एकदा बनवत असते. त्याच्यामुळं मी ना डीमार्टला गेले का हे पॅकेट मी घेऊन येत असते आणि कधीतरी वाटलं बनवावं असं तर असं बनवत असते. तर याच्यासाठी अजून काय काय लागणार ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. पण पहिल्यांदा मी हे तुम्हाला दाखवते की पुऱ्या कशा फुलतात आणि कितपट बघा एकदम टम्माच्या बॉलसारख्या फुटतात आणि अजिबात नरम सुद्धा होत नाही बरं का. ते आपण पॅकेट आणतो ना ते पॅकेट जे आहे ना ते मैद्याचं असतं. कधी कधी रव्याचं पण असतं पण हे रव्याचे आहे. पाहू शकता किती छान फुललेले आहेत. तर आता आपण अजून काय काय लागणार ते पाहूया. आणि तेल पण अजिबात राहत नाही बरं का पुऱ्यांना. पाहू शकता तुम्ही तेल कुठंच राहिलेलं नाही. तेल आहे तेवढंच आहे. तेल सुद्धा संपत नाही. तर इथं पाहू शकता इथे एवढ्या माझ्या पुऱ्या हे करून झालेल्या आहेत तळून झालेल्या आहेत. त्याच्यासाठी बघा मी वाटाणा जो आहे ना सफेद वाटाणा तो मी हे करून घेतलेला आहे. सफेद वाटाणा पहिला सकाळी भिजत घातला होता. आता मी ना हळद आणि मीठ टाकून ना कुकरला लावून घेतला. पाहू शकता असा वाटाणा आपला आहे ना शिजला पाहिजे. हे बघा असा अगदी पण नाही झाला पाहिजे अगदी पण हे नाही बघा असं म्हणजे बोटान दाबलं तर हे झालं पाहिजे. आणि इथं बटाटे आहे पाहू शकता. इथं 5 बटाटे घेतले. तर हे छान असं मी बॉईल करून घेतले. आता सोलून ठेवलंय. याचा आपल्याला रगडा बनवायचा आहे. हा टोप जो आहे पाहू शकता एवढा मोठा टोप आहे. तर एका पॅकेटमध्ये एवढ्या पाणीपुरी झालेल्या आहे. तर पाहू शकता तुम्ही. तर एवढा बघा हा जो टोप आहे तुम्हाला मी लांबून दाखवते. एवढा हा टोप आहे. तर एवढा पाणीपुरीचा टोप झालेला आहे. आता याच्यात ना बघा वाटाणा आणि बटाटा जो आहे ना तो स्मॅश करून घेतलेला आहे. तर याच्यात आपल्याला आता थोडंसं मीठ टाकायचं आहे. तर आता इथं पाहू शकता मी मीठ टाकणार आहे कारण का अळणी असतं त्याच्यामुळे मग ते चांगलं नाही लागत. तर अर्धा चमचाच मीठ टाकले. त्याच्यानंतर ना चिमूट भर थोडीशी हळद टाकायची आहे याच्यात. आणि हे आपल्याला ना थोडंसं गरम करून घ्यायचं आहे रगडा. तर ह्याच्यामध्ये ना पहिलंच पाणी होतं ना त्या पाण्यामध्येच मी थोडासा असं हलवून घेणार आहे गरम करून. इथे रगडा वगैरे बनवून झाला तर खायला घेतलं बघा. गोड पाणी आहे आपला रगडा. रगडा कसा बनवते तिखट पाणी त्याच्यामध्ये मिक्स करून मग रगडा बनवते. 5 मिनिटं फक्त हलवून बघा. तिखट पाणी कसं बनवते पुदिना कोथिंबीर आणि लसूण वगैरे टाकून मी बनवत असते. आणि याचं पाणी थंड पाणी. आणि तर पाहू शकता यांच्याकडे पाहून तुम्हाला कळत असेल एक नंबर झाली असं सांगतात ते. इथं आमच्या छोट्या मॅडमला विचारलं तर त्यांचं भरायचं काम चालू होतं. तिच्या तोंडात पूर्ण मोठी पुरी बसत नाही ना म्हणून मग ती छोटे छोटे करून खात असते. मग तिला पाणीपुरी ॲक्च्युली लई आवडते बरं का. तर लहान मुलांना आहे ना बाहेरचं देण्यापेक्षा ना घरी करून खायला घाला. एक खरंच खूप भारी.